हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण एक्सेलबद्दल पाहतोय आणि एक्सेलची असणारी बेसिक इन्फॉर्मेशन किंवा त्याचे फॉन्ट ग्रुपच्या रिलेटेड आणि क्लिपबोर्डच्या रिलेटेड असणारे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि आज आपण काय पाहणार आहोत तर अलाइनमेंट. अलाइनमेंट म्हणजे काय तर तुम्हाला टेक्स्ट किंवा नंबर कोणत्या साईडला किंवा लेफ्ट साईड, राईट साईड, टॉप साईड, बॉटम साईड, सेंटरला कुठे कुठे अलाइन करायचं आहे म्हणजे कुठे सेट करायचं आहे याला आपण अलाइनमेंट असं म्हणतो. मग एक्सेलमध्ये इथे 6 टाईप्स आहेत अलाइनमेंटचे. बरं, ते 6 टाईप्स कसे वर्कआउट होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे अलाइनमेंटचे असणारे 6 टाईप्स तुमच्या लक्षात येतील आणि त्याचबरोबर तुम्ही माझे एक्सेलचे असणारे बेसिक लेवलचे जे इंट्रोडक्शनचे जे व्हिडिओज आहेत ते जर तुम्ही अजून पाहिले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा म्हणजे बेसिकपासून सुरुवात झाल्यानंतर पुढे पुढे जसे अपडेटेड व्हिडिओज येतील तसे ते तुमच्या लक्षात येतील. सो आज आपण पाहणार आहोत अलाइनमेंट ग्रुपबद्दल. आज काय पाहणार आहोत आपण अलाइनमेंट ग्रुपबद्दल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे स्टेप बाय स्टेप्स तुमच्या सगळे डाऊट्स जे काही असतील ते क्लिअर होतील. आता हा एक बेसिक सिंपल टेबल मी क्रिएट केलेला आहे एक्सेलमध्ये. हा एक बेसिक सिंपल टेबल क्रिएट केलेला आहे आणि यामध्ये मला तुम्हाला 6 टाईप्स कोणते आहेत अलाइनमेंटचे ते सांगायचं आहे. बरं, अलाइनमेंटचा ऑप्शन कुठे आहे तर होम टॅबमध्येच इथे हा फर्स्ट क्लिपबोर्ड ग्रुप आहे, सेकंड हा फॉन्ट ग्रुप आहे आणि थर्ड नंबरला जो आहे हा आहे अलाइनमेंट ग्रुप. आणि आज आपण या अलाइनमेंट ग्रुपबद्दलच पाहणार आहोत. सो या अलाइनमेंट ग्रुपमध्ये इथे हे 6 टाईप्स आहेत. मग तुम्ही ज्यावेळेला तुमचा माऊस पॉइंटर एखाद्या पर्टिक्युलर त्या लाईनवरती घेऊन जात आहे त्यावेळेला माऊस पॉइंटरच्या बरोबर खाली त्या अलाइनमेंटला असणारं नाव डिस्प्ले होतं आहे. फॉर एक्झाम्पल इथे फर्स्ट आहे टॉप अलाइनमेंट, इथे लगेच नाव पण येते टॉप अलाइनमेंट. नेक्स्ट आहे मिडल अलाइनमेंट, नेक्स्ट आहे बॉटम अलाइनमेंट. आता त्याच्या खाली पुन्हा अजून अलाइनमेंट्स आहेत त्यामध्ये अगेन अलाइन लेफ्ट म्हणजे लेफ्ट अलाइनमेंट, इथे सेंटर अलाइनमेंट आणि इथे आहे तो आहे अलाइन राईट म्हणजे राईट अलाइनमेंट. अशा पद्धतीने मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये हे 6 अलाइनमेंटचे टाईप्स आहेत. टॉप, मिडल, बॉटम, लेफ्ट, सेंटर, राईट. ओके, आलं लक्षात? हे आहेत 6 टाईप्स. आता एखाद्या इंट्रोडक्शनला किंवा एखाद्या हेडिंगला, एखाद्या नंबरला तुम्हाला कोणती अलाइनमेंट सेट करायची आहे ती सेट करण्यासाठी अगोदर तुम्ही त्या सेलवरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला टॉप अलाइनमेंट हवे असेल तर आता तुमच्या लक्षात येईल मी टॉप अलाइनमेंट ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. डिरेक्टली रोल नंबर हे जे टेक्स्ट आहे ते टॉपला शिफ्ट झालेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, अगोदर होतं ते मिडल होतं. आता मी पुन्हा टॉप अलाइनमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करते. होम टॅबमध्ये या अलाइनमेंट ग्रुपमध्ये असणारा हा टॉप अलाइनमेंट ऑप्शन. ऑलरेडी हे मिडलला आहे तर आणि आपण ह्या मार्क्सला आपण काय करूयात बॉटम अलाइनमेंट सेट करूयात. बॉटम अलाइनमेंट हे 3 टाईप लक्षात आले. टॉप, नेक्स्ट मिडल आणि नेक्स्ट आहे ते काय आहे बॉटम अलाइनमेंट. सो अशा पद्धतीने हे 3 अलाइनमेंट मी फर्स्ट रोसाठी सेट केलेले आहेत. ॲज एक्झाम्पल म्हणून मी दाखवत आहे. ज्यावेळेला तुम्हाला एखादा पर्टिक्युलर प्रॉपर टेबल क्रिएट करायचा असेल त्यावेळेला एक प्रोफेशनल टेबल असा एक तुम्हाला जर क्रिएट करायचा असेल तर त्यावेळेला अशा अलाइनमेंट सेट करून चालणार नाही. त्यावेळेला तुम्हाला एक तर सेंटर अलाइनमेंट, टॉप तर टॉप अलाइनमेंट अशीच सेट करावी लागेल. आता हे फक्त तुमच्या लक्षात यावं की डिफरन्स लक्षात यावा यासाठी मी तुम्हाला फक्त दाखवत आहे की टॉप अलाइनमेंट कशा पद्धतीने सेट होतो किंवा कशा पद्धतीने डिस्प्ले होतो, मिडल अलाइनमेंट आणि बॉटम अलाइनमेंट. आता नेक्स्ट आहे मी 101 या रोल नंबरवरती क्लिक करते आणि इथे मी हा आहे लेफ्ट अलाइनमेंट ऑप्शन याच्यावरती क्लिक करते. आता तुमच्या लक्षात येईल हा जो 101 अगोदर जो मिडलला किंवा सेंटरला होता तो लेफ्ट साईडला अलाइन झालेला आहे. त्याच्यानंतर मी ऑप्शन सिलेक्ट करते सेंटर. ऑलरेडी हा सेंटरच आहे, सेंटर अलाइनमेंट. आणि हे जे मार्क्स आहेत 98 याला मी राईट अलाइनमेंट सेट करते. सो 98 हे मार्क्स काय झालेले आहेत माझे
राईट साईडला शिफ्ट झालेले आहेत. सो अशा पद्धतीने आपण काय पाहिलं, टॉप अलाइनमेंट, मिडल अलाइनमेंट, बॉटम अलाइनमेंट, त्याच्यानंतर लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट आणि राईट अलाइनमेंट. अशा पद्धतीने आपण एखाद्या टेक्स्टला किंवा एखाद्या नंबरला वेगवेगळ्या अलाइनमेंट सेट करू शकतो. आता ॲट अ टाईम इथे माझी कोणती सेल सिलेक्ट आहे, 98 मार्क्स. मग ज्यावेळेला मी 98 या सेलवरती क्लिक केलेलं आहे त्यावेळेला या अलाइनमेंट ग्रुपमध्ये इथे हे 2 ॲक्टिव्ह दिसत आहे, म्हणजे वेगळ्या कलरमध्ये, ग्रीन कलरमध्ये ते ॲक्टिव्ह झालेले आहेत. म्हणजेच काय, तर या 98ला 2 अलाइनमेंट सेट झालेले आहेत. त्यावर कोणत्या, तर एक आहे ती मिडल अलाइनमेंट आणि एक आहे ती राईट अलाइनमेंट सेट झालेली आहे. अशा पद्धतीने या 2 अलाइनमेंट 98 या सेलला सेट झालेले आहेत. आता मी 102 या रोल नंबरवरती क्लिक करते. आता तुमच्या लक्षात येईल की या 102ला 2 अलाइनमेंट सेट झालेले आहेत. त्या कोणत्या बरं, तर एक आहे ती मिडल अलाइनमेंट आणि एक आहे ती सेंटर अलाइनमेंट. सेंटर, मिडल या 2 अलाइनमेंट या 102साठी सेट झालेले आहेत. मी जर या रोल नंबरवरती क्लिक केलं तर रोल नंबरला काय झालेलं आहे, टॉप अलाइनमेंट आणि ही सेंटर अलाइनमेंट सेट झालेली आहे. म्हणजे ज्या सेलला जी अलाइनमेंट सेट झालेली आहे ते ऑप्शन्स ॲक्टिव्ह झालेले दिसतात. फॉर एक्झाम्पल इथे बाकी ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्ह बॉक्स दिसत नाही आहे, परंतु या 2 ऑप्शनला ॲक्टिव्ह म्हणजे ग्रीन कलर तुम्हाला सेट झालेला दिसतोय. म्हणजेच काय, तर रोल नंबर या सेलसाठी 2 अलाइनमेंट सेट झालेले आहेत. एक आहे ती टॉप अलाइनमेंट आणि एक आहे ती सेंटर अलाइनमेंट. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या टेबलला किंवा तुमच्या कोणत्याही इन्फॉर्मेशनला वेगवेगळ्या अलाइनमेंट सेट करू शकता आणि हे एक्सेलमध्ये अगदी इझिली होऊ शकतं. ज्या पद्धतीने आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये 3 अलाइनमेंट पाहिलेले आहेत. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कोणत्या अलाइनमेंट पाहिले आपण, लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट आणि राईट अलाइनमेंट या 3च अलाइनमेंट आपण पाहिलेले आहेत मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये. परंतु मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये 6 अलाइनमेंट्स आहेत आणि त्या 6 अलाइनमेंट्स कोणत्या, तर त्याच आपण आज पाहिल्या, ज्या की टॉप अलाइनमेंट, मिडल अलाइनमेंट, बॉटम अलाइनमेंट, त्याच्यानंतर लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर आणि राईट अलाइनमेंट. अशा पद्धतीने आपण 6 अलाइनमेंटचं प्रॅक्टिकलसुद्धा पाहिलेलं आहे. सो तुम्ही घरी एक छोटासा बेसिक टेबल क्रिएट करा एक्सेलमध्ये आणि त्या क्रिएट केलेल्या टेबलला वेगवेगळी अलाइनमेंट सेट करून पहा आणि चेक करा की एक्झॅक्टली तीच अलाइनमेंट त्या सेलला, त्या टेक्स्टला किंवा त्या नंबरला सेट झालेली आहे की नाही. अत्यंत सोपं आहे. तुम्ही फक्त बेसिक टेबल क्रिएट केल्यानंतर होम टॅबमध्ये जाऊन इथे हा जो अलाइनमेंट ग्रुप आहे त्या अलाइनमेंट ग्रुपमधून या ज्या 6 टाईप्सच्या अलाइनमेंट्स आहेत या 6 टाईप्सच्या अलाइनमेंट तुम्ही त्या टेक्स्टला किंवा त्या नंबरला सेट करू शकता. सो हे झालं आजच्या व्हिडिओबद्दल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही 3 गोष्टी पाहणार आहात. त्यामधील एक आहे ती आहे ओरिएंटेशन, नेक्स्ट आहे व्रॅप टेक्स्ट आणि नेक्स्ट मर्ज अँड सेंटर. या 3 गोष्टीचा व्हिडिओ मी अपलोड करेन. त्या अगोदर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. सो बेसिक असणारे एक्सेलचे व्हिडिओ ते तुम्ही पाहून घ्या. त्याचबरोबर हा अलाइनमेंटचा जो व्हिडिओ आहे तो अलाइनमेंटचा व्हिडिओसुद्धा तुम्ही प्रॅक्टिकली अप्लाय करून पहा. प्रॅक्टिकली ती अलाइनमेंट त्या टेक्स्टला नंबरला सेट होते का ती पहा आणि ती झाल्यानंतर काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल तर कमेंटद्वारे तुम्ही मला कळवू शकता. मी तुम्हाला असणारे डाऊट्स त्याचं सोल्युशन नक्कीच देईन. आणि त्याच्यानंतर आपण आता काय नेक्स्ट 3 पॉईंट्स आहेत ते पाहणार आहोत. ते कोणते, ओरिएंटेशन मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वेगळ्या पद्धतीचं ओरिएंटेशन आहे, त्याचं मिनिंग मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वेगळं आहे आणि या ओरिएंटेशनचं इथं एक्सेलमध्ये वेगळं मिनिंग आहे. बरं ते नक्की काय आहे, वर्डमध्ये ज्या पद्धतीने ओरिएंटेशनचं आपल्याला आउटपुट दिसतं त्याच पद्धतीने एक्सेलमध्ये दिसतं का, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ माझा जो असेल एक्सेलचा तो याच ओरिएंटेशन, व्रॅप टेक्स्ट आणि मर्ज अँड सेंटर याबद्दल असणार आहे. सो अशाच वेगवेगळ्या अपडेटेड व्हिडिओसाठी तुम्ही
माझ्या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा, म्हणजे तुम्हाला अपडेटेड असणारे व्हिडिओज, अपडेटेड असणारी इन्फॉर्मेशन, मग ती ICTच्या रिलेटेड असेल किंवा अजून कोणत्या ग्रामरच्या रिलेटेड असेल ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल A to Z या एज्युकेशन चॅनलला, तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या थ्रू नक्कीच कळवा. थँक्यू.